आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे संकट, लाट ओसरली तरी धोका कायम। विद्युत खांबाला धडकून कारचे नुकसान। खानापूर रामनगर रस्ता दुरुस्ती अखेर सुरू। 10वी परीक्षेसाठी ग्रीन, पिंक आणि ऑरेंज झोन व्यवस्था। मुंबईच्या कलाकारांसाठी बेळगावचा मदतीचा हात। खानापूर तालुक्याचे माजी आमदार निळकंठराव सरदेसाई यांना आदरांजली। वन टच फाउंडेशन तर्फे सामरा गावामध्ये जीवनावश्यक साहित्य वाटप। खानापुरातील शाळांच्या दुरुस्तीबाबत युवा समिती आवाज उठवणार। शंकरगौडा पाटील यांनी केला नूतन राज्यपालांचा सत्कार। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लॉकडाऊन संदर्भातील। कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळ राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। कोरोनाचा संभाव्य वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री BS येडियुरप्पा टीकेचे लक्ष बनले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटकात लॉकडाऊनची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। कर्नाटक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी 1500 वरून 2500 ते 3000 पर्यंत वाढली आहे। शेजारील केरळ राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या 8000 वरून 15000वर पोहोचताना दिसत आहे। महाराष्ट्रातही संक्रमित व्यक्तींची एकूण संख्या 6000हून 9000वर पोहोचली आहे। अनलॉक नंतर तीनही राज्यात पुन्हा कोरोना संक्रमण वाढत आहे। सामाजिक अंतर, मास्क यासह कोरोना मार्गदर्शक तत्वे कोठेही पाळली जाताना दिसत नाहीत। तीनही राज्यात शहरातील रस्ते गर्दीने भरलेले दिसत आहेत। सध्याच्या परिस्थितीत कोरोना तिसऱ्या लाटेचा धोका संभावतो आहे। संभाव्य धोका टळण्यासाठी लॉकडाऊनची अपरिहार्यता पुन्हा येऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी गुरुवारी दिला। लाट ओसरली तरी धोका कायम। देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे, तरी देखील अद्यापही दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत भर पडतच आहे। दररोज समोर येणारी देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या ही कधी कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा जास्त तर कधी कमी आढळून येत आहे, तर रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच आहे। मागील 24 तासात देशभरात 44,459 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून 43,393 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत। याशिवाय देशात 911 रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे। आरोग्य मंत्रालयाच्या अहवालाने ANIने ही माहिती दिली आहे। याचबरोबर देशातील एकूण बाधितांची संख्या 3,07,52,950 झाली आहे। आजपर्यंत देशात 2,98,88,284 जण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 4,05,939 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे। देशातील ॲक्टिव्ह केसेसची संख्या 4,58,227 आहे। आजपर्यंत देशात 36,89,91,222 जणांचे लसीकरण झाले आहे। विद्युत खांबाला धडकून कारचे नुकसान। चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगातील कार थेट विजेच्या खांबाला जाऊन धडकली। सदर गाडी खांबावर आदळून तिच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले। केवळ सुदैवानेच यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। शुक्रवारी सकाळी जुने बेळगाव येथे खासबागकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी नव्या हुंडाई वेर्ना या कारची पूजा करण्यात आली। चालकाने स्टार्टर मारताच गाडी अचानक सुसाट वेगाने पुढे झेपावली आणि चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगात थेट समोर रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन धडकली। हा प्रकार इतका आकस्मिक घडला की कोणाला काही कळायच्या आत गाडी खांबावर आदळून तिच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला। खानापूर रामनगर रस्ता दुरुस्ती अखेर सुरू।
वन विभागाच्या अडथळ्यांमुळे प्रलंबित असलेल्या खानापूर रामनगर रस्ता दुरुस्ती कामाला अखेर आजपासून सुरुवात झाली। तथापि काही वेळातच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता कामाला परवानगी मिळाल्याचे लेखी आदेश वन विभागाला अद्याप मिळाले नसल्याचे सांगून पुन्हा काम बंद करण्यास भाग पाडले। या संदर्भात लागलीच आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी बेळगाव येथील केडीपी बैठकीत खानापूर रामनगर रस्त्याच्या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला। गुरुवारी सकाळपासून गुंजी आणि माणिकवाडी या ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदारांकडून हाती घेण्यात आले होते। मात्र अचानक खानापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी धाव घेऊन आदेशाची प्रत आपल्याला मिळाली नसल्याचे सांगत काम बंद करण्यास सांगितले। वन विभागाचे अधिकारी पुन्हा रस्ता कामाला अडथळा आणत असल्याची बाब बेळगाव येथे केडीपी बैठकीत असलेल्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। त्यांनी बैठकीला उपस्थित असलेले वनाधिकारी आणि महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून काम करण्याची सूचना केली। 10वी परीक्षेसाठी ग्रीन, पिंक आणि ऑरेंज झोन व्यवस्था। यंदाची 10वी परीक्षा अनेक कारणांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होणार की नाही याबद्दल यापूर्वी संभ्रमाचे वातावरण होते, परंतु आता दिनांक 19 आणि 22 जुलै रोजी परीक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे। त्यासाठी मार्गसूची तयार करण्यात आली आहे। या वर्षीच्या 10वी परीक्षेचा निकाल लावताना नवीन प्रणाली अंमलात आणली जाणार आहे। यासाठी ग्रीन, पिंक आणि ऑरेंज झोन असे 3 विभाग निर्माण करण्यात आले आहेत। संपूर्ण परीक्षा व्यवस्था या 3 विभागांमधून पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती परीक्षा मंडळाच्या संचालिका सुमंगला यांनी बेळगाव विभागातील मुख्याध्यापकांना दिली आहे। या संदर्भात डाएट कार्यालय मन्नूर येथे झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली। या माहितीमध्ये मुख्याध्यापकांनी 10वी परीक्षेचे नियोजन कसे करावे, कोणती दक्षता घ्यावी याबद्दल संपूर्ण नियमावली जाहीर करण्यात आली। मुंबईच्या कलाकारांसाठी बेळगावचा मदतीचा हात। कोरोनाच्या कालावधीत बेळगावातील विविध सामाजिक संस्थांनी समाजाला आधार दिला, अनेक मार्गाने मदत करून त्यांना संकट काळात मदत केली। पण आपले कार्य फक्त बेळगाव पुरते मर्यादित न ठेवता थेट मुंबईतील कलाकारांसाठी बेळगावातील फेसबुक फ्रेंड सर्कल संस्थेने मदतीचा हात पुढे केला आणि एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। संतोष दरेकर आणि फेसबुक फ्रेंड्सचे सदस्य तत्परतेने मदतीसाठी धावून आले। यामध्ये संतोष दरेकर, श्रीकांत काकतीकर, अजित कुलकर्णी, विक्टर फ्रान्सिस, किरण निपाणीकर, शहाबुद्दीन बॉम्बेवाले, प्रमोद शर्मा, संजय अणवेकर, जॉर्ज रोड्रिग्स, विनायक डी, सूरज अणवेकर, चेतन हलशीकर या सदस्यांनी सहकार्य केले। सेंट पॉल हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर सविवो अब्रेवू, फादर सेबेस्टिन परेरा, एस.जे. संतोष, मरियम्मा सेजल बिडलानी, प्राध्यापक भरमा कोलेकर या सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे। खानापूर तालुक्याचे माजी आमदार निळकंठराव सरदेसाई यांना आदरांजली। खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे उपाध्यक्ष अभिलाष देसाई यांनी खानापूर तालुक्याचे माजी आमदार निळकंठराव सरदेसाई यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। तसेच खानापूर तालुक्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला। यावेळी दिलीप पवार यांनी निळकंठराव सरदेसाई यांच्या कार्याची माहिती दिली। जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांच्या कार्याची माहिती खानापूर तालुक्यातील नव्या पिढीला करून देण्याचा आपला प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले। यावेळी दिलीप पवार, विलास देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते। वन टच फाउंडेशन तर्फे सांब्रा गावामध्ये जीवनावश्यक साहित्य वाटप। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी जुना कुडशेट रोड बेळगाव येथील लोकप्रिय वन टच फाउंडेशन एक हात मदतीचा या संस्थेच्या वतीने सांब्रा या गावामधील शिवाजी जोगाणी यांच्या पुढाकारातून गरीब गरजू 25 कुटुंबांचा शोध घेऊन तेथे जीवनावश्यक आहारधान्य साहित्य वाटप श्री हनुमान मंदिरात करण्यात आले। प्रथम फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा शाल आणि हार घालून सत्कार करण्यात आला। पाटील यांनी आपल्या कार्याचा आढावा सांगून अनेक दानशूर व्यक्तींकडून आमच्या फाउंडेशनला मदत मिळत आहे। या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। कार्यक्रमाला देवस्थान कमिटीचे अध्यक्ष इराप्पा जोई, तालुका पंचायत अध्यक्ष काशीनाथ धर्मोजी, ग्रामपंचायत सदस्य भुजंग जोई, संतोष देसाई, भुजंग गिरमल, प्रशांत गिरमल, एसडीएमसी अध्यक्ष भरमा चिंगळी, सामाजिक कार्यकर्ते पिंटू जोई, कल्लाप्पा सोनजी, मोहन जोई, वन टच फाउंडेशनचे उपाध्यक्ष संतोष गंधवाले उपस्थित होते। भरमा चिंगळी यांनी फाउंडेशनला देणगी
देणगी देऊन आभार व्यक्त केले। तसेच सांगली येथून फर्निचर उद्योग विजय भोईटे यांनी मदत देणगी पाठवून दिली। सूत्रसंचालन साम्राज्य शिवसेना अध्यक्ष शिवाजी जोगाणी यांनी केले। खानापुरातील शाळांच्या दुरावस्थेबाबत युवा समिती आवाज उठवणार। खानापूर तालुक्यात 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक शाळांची पडझड झाली होती। मात्र या शाळांच्या डागडुजीचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही। त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात असून याबाबत गुरुवारी खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी पडझड झालेल्या शाळांची पाहणी करून शाळांची डागडुजी करावी अशी मागणी केली आहे। खानापूर तालुक्यामध्ये काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या शाळांची संख्या अधिक प्रमाणात आहे। मात्र संततधार पावसामुळे शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे। शिक्षण खात्याने या शाळांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल अशी माहिती दिली होती। मात्र 2 वर्षे पूर्ण झाली तरी तालुक्यातील मराठी आणि इतर माध्यमांच्या शाळांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे। याची माहिती मिळाल्यानंतर खानापूर तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, पांडुरंग फेंडेकर, रघुनाथ देसाई, गजानन देसाई आदींनी हलसाल, भांबार्डा, हत्तरवाड, कोपोली, माचीगड, हलशीवाडी, हलशी आदी शाळांची पाहणी करून शाळांमधील विविध समस्यांची माहिती घेतली। शंकरगौडा पाटील यांनी केला नूतन राज्यपालांचा सत्कार। राज्य सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी कर्नाटक राज्याचे नूतन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा सत्कार केला। गेहलोत यांची नुकतीच राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे। शंकरगौडा पाटील यांनी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन त्यांचा गौरव केला। तसेच राज्याच्या विविध मुद्द्यांसंदर्भात चर्चा केली। यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री शिवराम हेब्बाळ यांची भेट घेऊन कामगार कार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किट वितरणासंदर्भात चर्चा केली। सरकारकडून कामगार कार्डधारकांना किट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र हे किट कामगार कार्डधारकांपर्यंत पोहोचलेले नाही। याची गांभीर्याने दखल घेऊन जीवनावश्यक वस्तूंचे हे किट वितरित कामगार कार्डधारकांना मंजूर करावेत अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी मंत्री शिवराम हेब्बाळ यांच्याकडे केली। मंत्री शिवराम हेब्बाळ यांनी आमदार अनिल बेनके यांचे म्हणणे ऐकून घेऊन ज्या कामगार कार्डधारकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट मिळालेले नाही त्यांच्यासाठी किट वितरित मंजूर करण्यात येईल असे सांगितले। या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की ज्या कामगार कार्डधारकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट मिळालेले नाही त्यांना हे किट लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे।
2 पोलीस अधिकाऱ्यांवर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी केली कारवाई। सदरगा पोलीस ठाण्यामध्ये 10 दिवसांपूर्वीच उपनिरीक्षक म्हणून चार्ज घेतलेले कुमार हित्तलमणी यांच्यासह 2 पोलीस अधिकाऱ्यांवर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे। याबाबत लाचलुचपत अधिकाऱ्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की इचलकरंजी येथील रहिवासी असलेले राजू पाचापुरे नामक या व्यक्तींकडून पोलीस उपनिरीक्षक कुमार हित्तलमणी, पोलीस सहाय्यक श्रीशैल मंगी आणि मायाप्पा गड्डे यांनी राजू यांच्या गुटखा कारखाना संदर्भात 40,000ची लाच मागितली होती। जिल्हा लाचलुचपत अधीक्षक BS न्यामनगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक GM करुणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक H सुनील कुमार, AS गुद्दीगोप, धारवाडचे अली शेख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक कुमार हित्तलमणी यांच्यासह पोलीस श्रीशैल आणि मायाप्पा यांना रंगेहात पकडले। डॉक्टर सतीश चौलीकर यांचा किरण जाधव यांच्या हस्ते सत्कार। कोरोना विषाणूच्या फैलावामुळे कोविड-19ची बाधा झालेल्या रुग्णांना अव्याहतपणे सेवा देणाऱ्या डॉक्टर सतीश चौलीकर यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या OBC मोर्चा आघाडीचे राज्य सचिव किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी गजेश नंदगडकर आणि अभिषेक वेर्णेकर उपस्थित होते। डॉक्टर सतीश चौलीकर यांनी रात्रंदिवस अव्याहत वैद्यकीय सेवा पुरवत एक नवा आदर्श निर्माण केला असे सांगत किरण जाधव यांनी नवजीवन हॉस्पिटलमध्ये भेट देत डॉक्टर चौलीकर यांचा सत्कार केला। एक प्रकारे कोविड योद्धा असल्यासारखेच काम डॉक्टरांनी केल्याने त्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। युवा आघाडीतर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वितरण। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीतर्फे मंगळवारी हिंडलग्यात अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे वितरण करण्यात आले। माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम झाला। कोरोना काळात लोकांनी सामाजिक अंतर ठेवून आपली काळजी घ्यावी अशी विनंती DB पाटील यांनी केली। रामचंद्र कुद्रेमणीकर यांनी प्रास्ताविक केले। युवा आघाडी अध्यक्ष विनायक पावशे यांनी आभार मानले। यावेळी अनिल हेगडे, यल्लाप्पा काकतकर, नागेश किल्लेकर, सौमित्र पावशे, उदय नाईक, सतीश नाईक, बाळू सावगावकर, मल्हारी पावशे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आनंदनगर रहिवासी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा। आनंदनगर रहिवासी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी मल्लाप्पा कुंडेकर हे होते। व्यासपीठावर उपाध्यक्ष कृष्णा तुळजाई आणि सचिव संतोष पवार उपस्थित होते। संतोष पवार यांनी सर्वांचे स्वागत केले। SS वेसणे यांनी प्रास्ताविक करून संघटनेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला। मल्लाप्पा कुंडेकर, PA पाटील, BL कानशिडे, PJ घाडी, BM पाखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यकारिणीची निवड करण्यात आली। अध्यक्ष मनोज पवार, उपाध्यक्ष संतोष पवार, सचिव अमृत मिरजकर आदींची निवड करण्यात आली। BM पाखरे यांनी आभार मानले। देश पातळीवरील गुणवत्ता यादीत GIT केलेस संस्थेच्या गोगटे अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या पंक्तीत स्थान पटकाविले आहे। देशांमध्ये 175वा क्रमांक या अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळाला आहे। टाइम्स नियतकालिकेच्या 2021ची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली। देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले होते। शिकवणूक संशोधन महाविद्यालयाला वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत मिळालेली प्रशस्ती पत्रे, बक्षिसे तसेच औद्योगिक उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या निकषांवर क्रमांक ठरवण्यात आले आहेत। इंग्रजी विषय व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग। मराठी विद्यानिकेतन तर्फे आयोजित SSLC ऑनलाईन इंग्रजी विषयाच्या व्याख्यानमालेत 3300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। शिक्षक MS लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सहशिक्षिका शीतल बडमंजी यांनी मनोगत व्यक्त केले। संकटांना घाबरू नका, धैर्याने तोंड देऊन खंबीरपणे उभे राहिलो तर संकटे स्वतःच पळून जातील आणि तुमच्या यशाचा मार्ग सुखकर होईल असे स्वामी विवेकानंदांच्या गोष्टीतून त्यांनी सांगितले। या व्याख्यानमालेत MS लाड यांनी इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल आढावा घेतला। कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष सुभाष ओळकर, उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी प्रोत्साहन दिले। कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक इंद्रजित मोरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक GV सावंत आणि शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले। उजगाव ग्रामस्थांतर्फे निवेदन।
उसगाव भागात भात रोप लागवड सुरू असल्याने सकाळी 9 ते 4 या वेळेत वीज पुरवठा करावा या मागणीचे हेस्कॉमचे सेक्शन अधिकारी सचिन मोहन यांना ग्रामपंचायततर्फे निवेदन देण्यात आले। उसगाव परिसरातील गावामध्ये 90% भात रोप लागवड शेतकरी करतात, यासाठी दिवसा वीज पुरवठा करावा। भात लागवडीसाठी पाण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी सकाळी 9 ते 4 या वेळेमध्ये वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार, सदस्य LD चौगुले, यादव कांबळे, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते। कणकुंबी जवळ दारूसाठा जप्त, दोघांना अटक। कणकुंबी जवळ गोवा बनावटीची तब्बल 1000 लिटर दारू जप्त करण्यात आली, तसेच दोघांना अटक करण्यात आली। टाटा आयशर वाहनात 2 भाग करून त्यामध्ये गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याचे तपासणीवेळी निदर्शनास आले। गोव्यातून बेळगावकडे नेण्यात येणारा 2,74,000 दारूसाठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी शिवाजी बाळू डेंजे वय 49 राहणार भरनुद्दी सोलापूर महाराष्ट्र आणि चेंबुर्ली वीरा वसंतराव वय 41 राहणार कोरळपुडी आंध्र प्रदेश या दोघांना अटक करण्यात आली आहे। 3.5 लाखांची दारू आणि 7 लाखांचे वाहन असा एकूण 9,74,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। जिल्हा अबकारी उपायुक्त जयराम गौड, अधीक्षक चन्नगौड S, निरीक्षक मंजुनाथ गलगली यांनी ही कारवाई केली। चावडी गल्ली येथील जुगार अड्ड्यावर छापा। वडगाव राजवाडा कंपाऊंड नजीकच्या चावडी येथील खुल्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 4 जणांना अटक करण्यात आली। बुधवारी सायंकाळी शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली। छाप्यावेळी 20,410 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले। राजू रामचंद्र ढगेंनावर, नीलकंठ मारुती काडसिद्धनावर, दत्ता वसंत देवरमणी आणि गंगाधर विठ्ठल बुचडी अशी अटक करण्यात आलेल्या जुगारांची नावे आहेत। वडगाव राजवाडा कंपाऊंड नजीकच्या चावडी समोरील सार्वजनिक जागेत जुगार खेळला जात असल्याची माहिती शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली। पत्नीशी झालेल्या भांडणानंतर तरुणाची आत्महत्या। पत्नीशी झालेल्या भांडणानंतर बॉक्साईड रोड येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली। पवन श्रीकांत इंगळे वय 31 मूळचा राहणार देवराज अर्स कॉलनी, सध्या राहणार राजीव गांधी नगर बॉक्साईड रोड असे मृताचे नाव आहे। पवन हा बॉक्साईड रोडवरील राजीव गांधी नगर येथे पत्नीसोबत राहत होता। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने वाद सुरू होता। बुधवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले होते। या भांडणातून मरणाची धमकी देत पवन हा हॉलमध्ये गेला। स्लॅबच्या हुकावर पटका टाकून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी मृताचा लहान भाऊ पंकज याने APMC पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलीस निरीक्षक मंजुनाथ बडिगेर तपास करत आहेत। ICCचे CEO मनू साहनी यांची हकालपट्टी। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांना तातडीने आपल्या पदावरून काढून टाकले आहे। जॉर्ज अलार्डिस त्यांच्या जागी कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील। साहनी यांच्यावर सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। प्राइस वाटर हाऊस कुपर्सच्या अंतर्गत झालेल्या तपासणीत मनू साहनी यांचे प्रकरण समोर आले। त्यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपुष्टात येणार होता, पण साहनी यांना काढून टाकण्यात आले आहे असे ICCने सांगितले। त्यांच्यावर बरेच आरोप होते। 1 वर्षापासून ते आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देत नव्हते। याचा परिणाम ICCच्या कामावरही होत होता। कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा, 3ऱ्या स्थानासाठी कोलंबियाची पेरूशी लढत। कोलंबिया आणि पेरू हे संघ गेल्या 5 आठवड्यात तिसऱ्यांदा भिडणार आहेत। कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या 3ऱ्या स्थानासाठी शनिवारी उभय संघामध्ये लढत रंगणार आहे। पेरूला यजमान ब्राझीलकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागल्याने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले। कोलंबियाला उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनाकडून हार पत्करावी लागली। साखळी गटात सलामीलाच ब्राझीलने 4-0 असे हरवल्यानंतरही पेरूने दमदार कामगिरी करत ब गटात दुसरे स्थान प्राप्त केले। त्यानंतर कोलंबिया विरुद्ध 2-1 ने विजय, इक्वेडोर विरुद्ध 2-2 अशी बरोबरी आणि व्हेनेझुएलावर 1-0 अशी मात करत पेरूने 7 गुणांची कमाई केली। उपांत्यपूर्व फेरीत पॅराग्वे विरुद्ध 3-3 अशी बरोबरी पत्करल्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये पेरूने सरशी साधली। ठाकूर केंद्रीय क्रीडा मंत्रीपदी रुजू।
अनुराग ठाकूर यांनी किरेन रिजिजू यांच्याकडून देशाचे 17वे केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले 46 वर्षीय ठाकूर यांच्याकडे माहिती आणि दूरसंचार मंत्री अशी खाती देण्यात आली आहेत। देशाचे खेळाडू 26 जुलैपासून रंगणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी सज्ज होताना आता नवे क्रीडा मंत्री म्हणून ठाकूर यांनी सूत्रे स्वीकारली आहेत। रिजिजू यांनी केलेले कार्य यापुढेही सुरू ठेवणार आहे। देशातील खेळांच्या भवितव्यासाठी मी कार्य करणार आहे असे ठाकूर यांनी सांगितले। माजी रणजीपटू रमेश बोर्डे यांचे निधन। महाराष्ट्राचे माजी रणजीपटू रमेश बोर्डे वय 69 यांचे हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंद बोर्डे यांचे ते बंधू होत। रमेश बोर्डे यांनी 1972 आणि 73 ते 1984 आणि 85 या कालावधीमध्ये महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व केले होते। महाराष्ट्र राज्य रणजी संघाचे सलामीवीर आणि बँक ऑफ महाराष्ट्र पुणे क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू रमेश बोर्डे यांनी 1985 ते 87 पर्यंत युनियन जिमखाना मैदानावर होणाऱ्या लेंगडे चषक निमंत्रितांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी आपल्या तडाखेबंद फलंदाजीचे दर्शन घडविताना शतक आणि अर्धशतक त्यांनी नोंदविले होते। निवृत्त मुख्याध्यापक DY तुबाकी यांचे निधन। इंदिरा कॉलनी बेळगाव येथील रहिवासी आणि श्री शिवाजी विद्यालय येळूरचे कन्नड शिक्षक तसेच माध्यमिक विद्यालय नंदीहळ्ळी येथून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले DY तुबाकी वय 65 यांचे गुरुवार दिनांक 8 रोजी दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित कन्या, एक मुलगा, जावई, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे। अनिकेत विनायक कंगराळकर यांचे निधन। मूळचे कंगराळ गल्ली आणि सध्या आश्रय कॉलनी नानावडी येथील रहिवासी अनिकेत विनायक कंगराळकर वय 30 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील असा परिवार आहे। डायमंड फोटो स्टुडिओचे मालक विनायक कंगराळकर यांचे ते चिरंजीव होत। अच्युत गोपाळ मंडोळकर यांचे निधन। तोपिनकट्टी तालुका खानापूर येथील रहिवासी अच्युत गोपाळ मंडोळकर वय 58 यांचे गुरुवार दिनांक 8 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे। रक्षा विसर्जन शनिवार दिनांक 10 रोजी सकाळी होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।